व्ह्यूज कमी येत आहेत पण बघणारे व्हिडिओ बघतात। खूप बरं वाटलं मित्रांनो, तुमचा हा रिस्पॉन्स बघून मला खूप छान वाटते। मला हा विषय मी घेऊन आलोय तुमच्याकडे। झिरो पैसा, इंटेलिजन्स बापन इज्जत नाही। इंटेलिजन्स झिरो पण पैसा बाप फुल इज्जत। बघून हसायला येत आहे ना, ही खरी समाजातली खरी गोष्ट हीच आहे बाबा। हेच चाललंय समाजामध्ये। तुमच्याकडे जर इंटेलिजन्स आहे ना, भरपूर खूप सारे इंटेलिजन्स आहे ना, तर तुम्ही ना आहेत खूप काही तुमच्याकडं, पण तुमच्याकडे जर पैसा नाही आहे ना, तुम्ही मूर्ख। इंटेलिजन्स आहे पण पैसा नाही तर तुम्ही चुतिया। तुमच्याकडं पैसा भरपूर पण इंटेलिजन्स झिरो आहे, तुम्ही हिरो आहे भाई। तुम्ही बाप आहेत। तुम्ही शिवी जरी दिले ना समोरच्याला तरी पण ती गोड लागेल। तुम्ही एखाद्याला तुम्ही एखाद्याला सिरियसली जरी काही शब्द बोलले ना, ओके दादा सॉरी दादा बोलून, तुमच्याकडे जर पैसा आहे, इंटेलिजन्स झिरो आहे तरीही काही प्रॉब्लेम नाही। पण तुमच्याकडे इंटेलिजन्स भरपूर आहे आणि पैसा झिरो आहे ना, तर मग तुमचं समाजामधल्या बनलेल्या पॅरामीटरमध्ये तुम्ही फिट नाही बसत। तुम्ही मूर्खच समजले जाणार। तुम्ही किती पण इंटेलिजंट गोष्टी त्यांच्यासमोर करा, तुम्ही कितीही इंटेलिजन्स असेल ते तुम्ही त्यांना दाखवा, तुम्ही मूर्ख समजले जाणार। त्यामुळे मी एकच सांगेल, ह्या समाजाच्या ह्या पॅरामीटरमध्ये फसू नका। तुमचे इंटेलिजन्स वाढवा। इंटेलिजन्स सोबत आहे ना तुमचा पैसा वाढवा। आणि अजून एक महत्त्वाचा तुम्हाला पॉईंट मी असं सांगेल की तुमच्याकडं जर इंटेलिजन्स असेल ना आणि पैसा नाही आहे, वास्तविक बोलतोय, सरळ बोलतोय, त्याच्यामुळे मी काय असे आडून शब्द टाकणार नाही। तुमच्याकडे इंटेलिजन्स आहे पण पैसा नाही, तर तुम्ही एकच करा, तुमचे इंटेलिजन्स आहे ना बाहेर दाखवू नका। तुमची इंटेलिजन्स तुमच्या खिशात राहू द्या, तुमच्या डोक्यात राहू द्या। आणि इंटेलिजन्स अशा वेळेला काढा ज्या वेळेला तुमच्याकडं पैसा आणि इंटेलिजन्सचा एकदम अनमोल बॅलन्स होऊन जाईल ना, तेव्हा तुम्ही तुमचे इंटेलिजन्स वापरा, तेव्हा तुम्हाला लोक डोक्यावर घेतात। ही समाजाची परिस्थिती आहे, खूप वाईट परिस्थिती आहे। वाईट म्हणजे हे बघायला गेलं तर एकदम खालच्या दर्जाचा समाज असतो ना, त्यात ही परिस्थिती। आणि आपला सगळा समाज असाच झालेला आहे सध्या। मी माझ्या आजूबाजूला बघतो, सगळीकडे जेव्हा बघतो ना, मला हेच चित्र दिसायला मिळतं, हेच चित्रच मला दिसतं। भावांनो, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर यार प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आणि ज्यांना अशा गोष्टी ऐकायच्या आणि समजायच्या असतात आणि जो यांच्यात इंटरेस्ट घेतो ना, अशा व्यक्तीला तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।